मंडळी, नुकताच महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच महायुती सरकारला यश मिळालं आहे. महायुतीत भाजप हा मोठा पक्ष ठरला आहे, तर महाविकास आघाडीच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं आहे, तर सातारा जिल्ह्यात देखील महायुतीतील भाजप व राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळालं आहे. सातारा जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाचे आमने-सामने होतं आणि या निवडणुकीत कोणी बाजी मारली आहे या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. सुरुवात करूया सातारा नगरपालिकेपासून. सातारा नगरपालिकेची निवडणूक भाजप, महाविकास आघाडी व अपक्ष अशी होती. आतापर्यंत सातारा पालिकेच्या निवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले व छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे विरोधात लढत होते. मात्र सध्या दोन्ही राजे हे भाजपमध्ये आहेत आणि या निवडणुकीत दोन्ही राजांनी मनोमिलन केलं. मात्र या मनोमिलनामुळे काही उमेदवारांनी बंडखोरी केली आणि यातील 9 जणांनी धक्का देत विजय देखील मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला सातारा पालिकेच्या निवडणुकीत अपयश आलं आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अमोल मोहिते तर सुवर्णादेवी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. या लढतीत भाजपच्या अमोल मोहिते यांचा विजय झाला आहे. पक्षीय बलाबल पाहता सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 50 जागांपैकी भाजपने 40, शिवसेनेने 1 तर अपक्षांनी 9 जागांवर विजय प्राप्त केला आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. दुसरी आहे कराड नगरपालिका. कराडमध्ये लढत ही महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत झाली होती. भाजप आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली तर शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वात यशवंत आघाडी मैदानात होती. तर शरद पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी यांनी यशवंत आघाडीला साथ दिली. तर काँग्रेसने देखील नगराध्यक्ष पदाबरोबरच काही जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून विनायक पावसकर, यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र यादव तर काँग्रेसचे झाकीर पठाण हे मैदानात उतरले होते. या लढतीत राजेंद्र यादव यांचा विजय झाला आहे. भाजपचा हा पराभव डॉक्टर अतुल भोसले यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे. पक्षीय बलाबल पाहता कराड नगरपालिकेत एकूण 31 जागांपैकी लोकशाही व यशवंत आघाडीचे 20 उमेदवार तर भाजपचे 10 तर अपक्षांनी एका जागेवर विजय प्राप्त केला आहे. नगराध्यक्षपदी लोकशाही व यशवंत आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. तिसरी आहे फलटण नगरपालिका. फलटणमध्ये निवडणूक ही महायुतीतील पक्षांमध्ये होताना दिसली. ही निवडणूक रामराजे निंबाळकर व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. फलटण नगरपालिकेत रामराजे निंबाळकर यांचे वर्चस्व व सत्ता होती. रामराजे निंबाळकर यांनी शिवसेनेला सोबत घेत एक भक्कम आघाडी निर्माण केली होती, तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसची साथ होती. या निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे निंबाळकर यांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शमशेरसिंह नाईक निंबाळकर तर शिवसेनेकडून अनिकेत राजे नाईक निंबाळकर मैदानात होते. या लढतीत भाजपच्या शमशेरसिंह नाईक निंबाळकरांचा विजय झाला आहे. पक्षीय बलाबल पाहता फलटण नगरपालिकेत एकूण 27 जागांपैकी भाजपला 14, शिवसेनेला 7, राष्ट्रवादी काँग्रेसला 1, कृष्णा व भीमा आघाडीला 1 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. चौथी पालिका आहे रहमतपूर नगरपालिका. रहमतपूरमध्ये लढत ही दुरंगी आणि महायुतीतच झालेली पाहायला मिळाली. रहमतपूर पालिकेत आतापर्यंत सुनील माने यांचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. सुनील माने यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नंदना माने तर भाजपकडून मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वात वैशाली माने या नगराध्यक्ष पदासाठी मैदानात होत्या. ही लढत चुरशीची झाली आणि भाजपच्या वैशाली माने या नगराध्यक्ष झाल्या. पक्षीय बलाबल पाहता रहमतपूर नगरपालिकेत एकूण 20 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 तर भाजपचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार निवडून आले आहेत. पाचवी पालिका आहे मलकापूर नगरपालिका. मलकापूरमध्ये देखील महायुतीत लढत झाली होती. भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले व राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी एकमेकांसमोर आव्हान निर्माण केलं होतं. काँग्रेसचे नेते मनोहर शिंदे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि याचाच फायदा भाजपला मलकापूरमध्ये झाला. मलकापूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून तेजस सोनावले तर राष्ट्रवादीकडून आर्यन कांबळे हे मैदानात होते. या निवडणुकीत भाजपचे तेजस सोनावले हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. परिणामी मलकापूरमध्ये पहिल्यांदा भाजपने कमळ फुलवलं आहे. पक्षीय बलाबल पाहता मलकापूर नगरपालिकेत एकूण 22 जागांपैकी 18 जागांवर भाजप तर 4 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. 6वी आहे वाई नगरपालिका. वाईमध्ये मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन काका पाटील यांचं वर्चस्व आहे. वाईमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी अशी लढत तिरंगी झाली होती.
भाजपकडून अनिल सावंत, राष्ट्रवादीकडून नितीन कदम तर काँग्रेसचे प्रदीप जायगुंडे हे मैदानात उतरले होते. मात्र या निवडणुकीत भाजपच्या अनिल सावंत यांचा विजय झाला आणि हा मंत्री मकरंद पाटील यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. पक्षीय बलाबल पाहता वाई नगरपालिकेत एकूण 23 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला 12, भाजपला 10 तर अपक्षांना 1 जागा मिळाली आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. 7वी पालिका आहे मसवड नगरपालिका. मसवडमध्ये निवडणूक ही दुरंगी झाली होती. मसवडमध्ये भाजपच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी व रासपने आघाडी निर्माण केली होती. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून पूजा विरकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भुवनेश्वरी राजमाने या मैदानात होत्या. मसवडमध्ये भाजपने विरोधकांची धुळदाण उडवत नगराध्यक्षपदी भाजपच्या पूजा विरकर यांना निवडून आणलं आहे. पक्षीय बलाबल पाहता मसवड नगरपालिकेत एकूण 20 जागांपैकी भाजपला सर्व 20 जागांवर यश मिळालं आहे. तर नगराध्यक्षपदी देखील भाजपच्या उमेदवार निवडून आले आहेत. 8वी आहे महाबळेश्वर नगरपालिका. महाबळेश्वरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शिंदे व लोकमित्र जनसेवा आघाडीचे DN बावळेकर त्याचबरोबर अन्य अशी लढत झाली होती. या निवडणुकीत मंत्री मकरंद पाटील यांनी सत्ताधारी शिवसेना पुरस्कृत गिरिस्थान आघाडीचा पराभव करत सुनील शिंदे यांना नगराध्यक्षपदी निवडून आणलं आहे. पक्षीय बलाबल पाहता महाबळेश्वर नगरपालिकेत एकूण 20 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला 13, भाजपला 1 तर 6 जागी अपक्षांना यश मिळालं आहे. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. 9वी नगरपालिका आहे पाचगणी नगरपालिका. पाचगणीमध्ये लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि लक्ष्मी कराडकर आघाडी यांच्यात झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने 15 वर्षांनंतर सत्तांतर करत राष्ट्रवादीचे दीपक बगाडे हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. पक्षीय बलाबल पाहता एकूण 20 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत 12 जागा तर 8 जागांवर लक्ष्मी कराडकर पुरस्कृत उमेदवारांना यश मिळालं आहे. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार निवडून आले आहेत. त्याचबरोबर मेढा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून रुपाली वरांगडे, शिवसेनेचा रेश्मा करंजेकर व अपक्ष शुभांगी गोरे यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपच्या रुपाली वरांगडे या निवडून आल्या आहेत. मेढा नगर पंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता एकूण 17 जागांपैकी भाजप 11, शिवसेना 5 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 1 जागेवर यश मिळालं आहे. तर नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. जिल्ह्यातील अनेक नगरपालिकेत भाजपने सत्ता स्थापन केली आहे व महाबळेश्वर आणि पाचगणी येथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर कराडमध्ये यशवंत विकास आघाडीची सत्ता आहे. मात्र काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदरी जिल्ह्यात अपयश आलं आहे. या संपूर्ण विषयावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.